लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी नवीन गुड न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा महिना मिळण्याची देखील डेट समोर आलेली आहे। या तारखेला आता खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणीच्या एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे। मग ते 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अहिल्यानगर लाईव्ह 2024चं हे न्यूजपेपर आहे। अहिल्यानगरचा न्यूजपेपर आहे आणि त्यावरती ही हेडलाईन देण्यात आलेली आहे, त्यावरती ही देण्यात आलेली बातमी आहे। आणि या बातमीच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती काय देण्यात आलेली आहे, एप्रिलचा हप्ता कधी तुम्हाला जमा होणार आहे, 1500 रुपये होणार आहे की 2100 रुपये होणार आहे, हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तसंच अजून एक देखील बातमी आहे, लोकशाही मराठी न्यूजपेपरवरची देखील बातमी आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, पैसे जे आहेत ते लवकरच खात्यात जमा होणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो, एप्रिलचा हप्ता लवकरच आता जमा होणार आहे। कधी जमा होणार आहे ते देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे आताच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला अजून सबस्क्राइब जर केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करा। कारण माहिती आहे तुम्हाला मागच्या वेळी 9 लाख महिला जवळपास बाद झालेल्या आहेत लाडकी बहीण या योजनेपासून। त्यांचा जो अर्ज आहे तो त्यांचं कट झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा। 9 लाख महिलांना लाभ मिळणार नाही इथून पुढे। आणि इथून पुढे तुम्हाला माहित आहे जवळपास 50 ते 60 लाख महिला ह्या लाडकी बहीण योजनेतून कमी होणार आहेत, त्यांना बाद करण्यात येणार आहे। त्यामुळे यामध्ये तुमचा नंबर तर लागणार नाही ना, हे महत्त्वाचं आहे। तुमचा नंबर जर यामध्ये लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करा। सर्व बहिणींनी या ठिकाणी पटापट कमेंट करायचं आहे। तुम्हाला एप्रिलचा महिन्याचा 10वा हप्ता तुम्हाला पाहिजे आहे की नाही लगेच सांगायचं आहे। या ठिकाणी 10वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, खुशखबर आहे। एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे 10वा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे। अशा प्रकारच्या दोन बातम्या आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी मी माझ्या मनाचं काही सांगत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर लाईव्ह 24 हे न्यूजपेपर आहे, या न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली बातमी आहे। आणि दुसरी बातमी आहे लोकशाही मराठी, यामध्ये देण्यात आलेली बातमी आहे। या ठिकाणी अधिकृत माहिती न्यूजपेपरमध्ये दिलेली माहिती मी या ठिकाणी सांगत आहे, माझ्या मनाचं काही सांगत नाही, फेक माहिती आपण या ठिकाणी देत नाही। जी काही माहिती आहे ती पुराव्यासहित आपण या ठिकाणी देत असतो आपल्या चॅनलवरती। त्यामुळे आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे कमेंट करत जा, तुम्हाला 10वा हप्ता हवा की नाही, एप्रिलचा हप्ता पाहिजे की नाही, 1500 पाहिजेत का 2100 पाहिजेत। आताच आपल्या व्हिडिओला कमेंट करू पटकन कमेंट करायचं आहे, पटकन सांगायचं आहे तुम्हाला 10वा हप्ता पाहिजेत किंवा नाही। तर आता आपण सुरुवात करूया, काय नवीन अपडेट आहे, काय महत्त्वाची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि काय नवीन या ठिकाणी न्यूज आहे। एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याबाबत काय नवीन अपडेट न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली आहे, तारीख फिक्स झालेली आहे का, हे आपण या न्यूजपेपरच्या दिलेल्या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी गुड न्यूज आहे, एप्रिलचा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार। बघा या तारखेला खात्यात जमा होणार म्हणजे या ठिकाणी गुड न्यूज आहे। आता एप्रिलच्या हप्त्याची ओढ लागलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना आणि तो देखील 1500 मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या न्यूजच्या माध्यमातून, या न्यूजपेपरच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघा या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। तुम्हाला माहितीच आहे 1500 रुपये भेटत असतात, 2100 रुपये भेटणार आहेत की नाही हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व बहिणींना वाटत आहे या ठिकाणी 2100 रुपये भेटायला हवे तर पटापट या ठिकाणी कमेंट करा। जसे तुम्ही कमेंट कराल ते कमेंट करणं महत्त्वाचं आहे, कारण जास्तीत जास्त कमेंट 2100 रुपयाच्या जर गेल्या, शासन दरबारी आपला व्हिडिओ गेला पाहिजे, त्यानुसार आपल्या व्हिडिओची दखल घेऊन का होईना लाडक्या बहिणींचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर पटापट तुम्हाला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे 2100 रुपये मिळायला पाहिजेत की 1500 रुपये मिळायला पाहिजेत। या ठिकाणी पटापट तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचे आहेत। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। तुम्हाला माहिती आहे या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून मार्च 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत 9 महिन्यांचा लाभ सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना आतापर्यंत 13,500 रुपये हे मिळालेले आहेत। आतापर्यंत 13,500 रुपये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत। तुम्हाला मिळालेले आहेत का या ठिकाणी कमेंट करून सांगा, पूर्ण पैसे मिळालेत का? 13,500 9च्या 9 महिन्यांचे तुम्हाला
पैसे मिळालेले आहेत का कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला किती पैसे जरी मिळाले असतील तर कमेंट करून सांगा। 4 हप्त्याचे, 5 हप्त्याचे, 9 हप्त्याचे मिळाले असतील तर लगेच कमेंट करून सांगा। त्यानंतर बघा दर महिन्यात दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे, हाती आलेली आहे। खरंच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आला होता। तुम्हाला माहिती आहे मार्च महिन्यामध्येच फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ मार्च महिन्यामध्ये देण्यात आला होता। त्यानंतर बघा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारनं लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केलेले आहेत। 8 तारखेपासून 7 मार्चपासून तुम्हाला माहिती आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली होती। आधी फेब्रुवारीचा हप्ता आला, त्यानंतर मार्चचा हप्ता देखील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आला। असे 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्चचे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आले। दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे। तर काय माहिती आहे, लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ, यानंतरचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनाच्या दिवशी देण्यात आला होता, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। आणि त्यानंतर अवघ्या 3 ते 4 दिवसात मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते देखील पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। 12 मार्चपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 मार्चपर्यंत जमा करण्यात आलेला आहे। मार्च महिन्याचा हप्ता देखील आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 12 मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता देखील देण्यात आला होता। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाट लागलेली आहे। वाट पाहत आहेत, कशाची वाट पाहत आहेत तर एप्रिल महिन्याच्या पैशांची लाडकी बहीण ही वाट पाहत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडकी बहीण ही 2100 रुपये एप्रिल महिन्याचे पैसे कधी येतील याची वाट पाहत आहे। दरम्यान एप्रिल महिन्याचे पैसे 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। या न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय करण्यात आलेले आहे बघा, दरम्यान एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात असा अंदाज या न्यूजपेपरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। मात्र याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। यामुळे या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार का हे पण पाहणे उत्सुकतेचं असणार आहे। पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली आहे, एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता त्यांच्या खात्यावर कधी मिळेल। योजनेचे जे पैसे आहेत काही महिलांना मिळणार नाहीत हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। काय माहिती दिलेली आहे ते देखील पाहूया। ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, पण ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झालेली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अजितदादा म्हणाले आहेत। पण या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत 9 लाखहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत। तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, त्यांना तर लाभ मिळणारच नाही, परंतु इथून पुढे 50 ते 60 लाख महिला ह्या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही जर अपात्र ठरलेला असाल तर तुम्हाला या महिन्यात एप्रिल महिन्यात आता 10व्या हप्त्याची जी तुम्ही वाट पाहत आहे 10वा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही। तुम्ही जर अपात्र झाला असाल, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही। आता लोकशाही मराठीमध्ये काय या ठिकाणी न्यूज देण्यात आलेली, काय बातमी देण्यात आलेली आहे ती देखील पाहूया। एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। या दिवशी खात्यात जमा होणार आहेत पैसे। कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहेत? सध्या संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होत असतात। नुकताच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्च महिला दिनाच्या औचित्य साधून जमा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे। वाट पाहत आहेत लाडक्या बहिणी कोणत्या हप्त्याची, तर एप्रिलच्या महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता हा 6 ते 10 तारखेदरम्यान महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे असं देखील लोकशाही मराठी या न्यूजपेपरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। कोणत्या महिलांना मिळणार नाही आपण याआधी पण चर्चा केली, आता परत एकदा बघून घेऊया। बघा अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली। ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झालेली आहेत
त्या महिलांकडून पैसे तर परत घेतले जाणार नाहीत, परंतु योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 9 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून पैसे तर घेतले जाणार नाहीत, परंतु त्यांना इथून पुढे जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे, एप्रिल महिन्याचा असेल, मे महिन्याचा असेल, तो लाभ आता इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये आहे का? तुम्ही लाडकी बहीण या योजनेचे पैसे यापूर्वी घेतलेले आहेत का? यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत का? किंवा या आधी देखील तुम्हाला पैसे आलेले आहेत का? एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आलेले आहेत का? कमेंट करून पटापट या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल, मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती, माहिती जर आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। आपण जी माहिती घेतलेली आहे ती न्यूजपेपरच्या माध्यमातून घेतलेली आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती होती। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।